नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्या बाजारामध्ये मिळणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचं फीचर मिळतं। त्यामुळे बरेचसे लोक पुराव्यासाठी किंवा अधिकृतरित्या झालेलं संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी या फीचरचा वापर करतात। मात्र कॉल रेकॉर्ड करणं कायदेशीररित्या योग्य आहे का आणि यासाठी शिक्षा होऊ शकते का, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। भारतामध्ये कॉल रेकॉर्डिंगशी संबंधित कायदा काय सांगतो हे जाणून घेऊयात। मित्रांनो, भारतामध्ये असलेल्या कायद्यानुसार कॉल रेकॉर्डिंग करणं बेकायदेशीर नाही, मात्र त्यासाठी काही अटी आहेत। तुम्ही जर समोरच्या व्यक्तीच्या संमतीने कॉल रेकॉर्ड करत असाल तर कॉल रेकॉर्ड करणं कायदेशीर आहे। मात्र तुम्ही समोरच्याला माहिती न देता एखाद्याचा कॉल जर रेकॉर्ड केला तर ते मात्र बेकायदेशीर आहे। यामुळे समोरच्या व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन मानलं जाऊ शकतं आणि तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। भारतीय दंड संहिता, IPC आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या अंतर्गत परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं आणि नंतर तो एखाद्याच्या विरोधामध्ये पुरावा म्हणून वापरणं किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करणं हा गुन्हा मानला जातो। अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग हे हेरगिरी, फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंगच्या श्रेणीमध्ये मोडले जाऊ शकतात। तुम्ही जर समोरच्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय एखाद्याचा कॉल रेकॉर्ड केलात आणि त्याचा गैरवापर केला तर तुमच्या विरुद्ध काही कलमांखाली कारवाई केली जाऊ शकते। तुम्हाला IPC कलम 354D या अंतर्गत गोपनीयतेचं उल्लंघन केल्याबद्दल IT कायदा कलम 66E आणि बदनामीसाठी IPC कलम 499 आणि 500 या अंतर्गत 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो। जेव्हा दोन्ही व्यक्ती कॉल रेकॉर्डिंग करण्यास सहमत असतात तेव्हा तो कॉल रेकॉर्ड करणं योग्य आहे। ऑफिस किंवा कस्टमर केअर कॉलमध्ये कॉल रेकॉर्डिंग बाबत आधी माहिती दिली जाते। हा कॉल गुणवत्ता आणि प्रशिक्षणाच्या उद्देशाने रेकॉर्ड केला जातोय अशी माहिती आपल्याला दिली जाते। याशिवाय स्वतःच्या सुरक्षिततेसाठी किंवा कायदेशीर पुराव्यासाठी कॉल रेकॉर्डिंग मानलं जातं, मात्र त्याचा वापर हा मर्यादित असावा। कायद्यानुसार एखाद्याचा कॉल रेकॉर्ड करणं आणि नंतर तो सोशल मीडियावरती अपलोड करणं, तो इतरांना पाठवणं, धमकी देण्यासाठी किंवा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करणं हे चुकीचं आहे। यामुळे तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते। सध्या अनेक जण थर्ड पार्टी ॲप्स कॉल रेकॉर्डिंग करतात आणि ते तुम्हाला न सांगता तुमची माहिती सर्व्हरवरती अपलोड करून ठेवतात। त्यामुळे तुमचा डेटा लीक होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपला फोन वापरताना किंवा दुसऱ्या कोणाचाही कॉल रेकॉर्ड करताना ही माहिती तुम्ही लक्षात ठेवायला हवी। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।